पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एकजुटीचा जिल्हा स्तरावर अनोखा प्रयोग. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्व पक्षीयांच्या एकीची जिल्हाभर चर्चा. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले गटनेते विजयसिंह शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंगेश काकडे यांच्या माघारीनंतर निवडणूक बिनविरोधाचं चित्र स्पष्ट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून गटनेते विजयसिंह शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांचा मान राखत आणि सर्व पक्षीयांना साथ देत अजितदादांना वाहिली अनोखी श्रद्धांजली. गटनेते विजयसिंह शिंदे यांच्या माघारीनंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड. अध्यक्षपदी वीर धवल जगदाळे आणि उपाध्यक्ष पदाची माळ विवेक वळसे पाटील यांच्या गळ्यात. बेपत्ता तरुणाचा 3 दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह. जैदवाडी गावच्या हद्दीत 33 वर्षीय तरुणाच्या डोक्यात आणि तोंडावर धारधार शस्त्राने 4 घाव घालून केला निर्घृण खून. मूळ आंबेगाव तालुक्यातील कोरेगाव येथील धनंजय मारुती घेवडे वय 33 सध्या राहणार राक्षेवाडी या तरुणाचा खून झाल्याचे बुधवारी सकाळी 11च्या सुमारास झाले उघडकीस. 16 मार्च रोजी रात्री 9 वाजल्यापासून धनंजय घेवडे हा होता बेपत्ता. सुकलेल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनंजय घेवडे याच्या मृतदेहाजवळ दुचाकी आढळली. खुनी आणि खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट. आखाती देशांमधील युद्धाचा भडका ग्रामीण भागापर्यंत पोहोचला. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका नागरिकांसह परप्रांतीयांना बसला. वराळे गावातील परप्रांतीयांना घरगुती गॅसने भरलेल्या सिलेंडर टाक्या मिळत नसल्याने पोटासाठी कंपनी लगत मोकळ्या जागेत कामगारांनी मांडल्या चुली. शेतात विटा मांडून सुरू झाला चुलीवरचा संसार. गॅस सिलेंडर तुटवड्याचं संकट अधिक गडद. स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या 337व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन घेतले दर्शन. तसेच श्री क्षेत्र तुळापूर येथील बलिदान स्थळी जाऊन केलं अभिवादन. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के, वडू बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे आणि तुळापूरच्या प्रशासक सरपंच ॲडव्होकेट गुंफा इंगळे आदींची उपस्थिती. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात वाणिज्य विभागाअंतर्गत कॉर्पोरेट या संकल्पनेवर आधारित 16 ते 18 दरम्यान झालेला वाणिज्य महोत्सव उत्साहात. यामध्ये बिझनेस गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, रेखाचित्र स्पर्धा, ॲड मॅड शो, पोस्टर स्पर्धा, फॅशन शो अशा विविध उपक्रमांचे आयोजन. युवा उद्योजक आणि मोनार्च ग्रुप ऑफ हॉटेलचे प्रमुख CS राहुल टाकळकर यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन. यावेळी संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब लिंबोरे आणि प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे आदींची उपस्थिती. वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर गणेश धुमाळ यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन. आळंदी नगर परिषद मार्फत नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन अर्थात NULM अंतर्गत शहरातील महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ICICI बँकेच्या माध्यमातून एकूण 28 लाखांचे कर्ज वाटप. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना असून शहरातील गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना कौशल्य विकास, स्वयंरोजगार तसेच उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट. आळंदी शहरातील अलंकापुरी, नवदुर्गा, तन्मय, तेजस्विनी, श्रीराम, शिवशक्ती आणि कुलस्वामिनी या 7 बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळणार चालना. नगराध्यक्ष प्रशांत कोराडे, मुख्य अधिकारी माधव खांडेकर, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती ऋतुजा तापकीर आदींनी केले मार्गदर्शन.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, हुतात्मा भगतसिंग आणि हुतात्मा सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर येथील पतंजली युवा भारत यांच्या वतीने 6 दिवसीय मोफत इंटिग्रेटेड योग साधना आणि चिकित्सा शिबिर वाडा रस्त्यालगत असलेल्या चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात पहाटे 5 ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत योग साधना होणार। बुधवारपासून सुरू झालेले योग शिबिर 23 मार्च पर्यंत सुरू राहणार। या शिबिरात योग, प्राणायाम, ध्यान साधना तसेच विविध आजारांवर नैसर्गिक उपचार आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत दिले जाणार विशेष मार्गदर्शन। पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी स्वामी ऋतुदेवजी महाराज यांचे या शिबिराला मार्गदर्शन लाभणार। अंबोली येथील झोपडी जळालेल्या 2 कातकरी कुटुंबांना राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने 2 महिने पुरेल एवढा किराणा, कपडे, अंथरूण पांघरूण आणि बॅगा मदत स्वरूपात भेट। यावेळी खेडचे गट शिक्षण अधिकारी श्री अमोल जंगले साहेब, शिक्षक पतसंस्थेचे माजी उपसभापती संजय घुमटकर आणि अमर शिंदे आदींची उपस्थिती।